मित्रांनो, एका सिंगल ईबुकद्वारे मी 1,00,000पेक्षा जास्त अर्निंग केलेली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की ईबुक कशा पद्धतीने तुम्ही एआयच्या मदतीने लिहू शकतात. जरी तुम्हाला जास्त टेक्निकल नॉलेज वगैरे नसेल तरी काही हरकत नाही. ईबुक लिहिण्यापासून तिचं कव्हर पेज कसं तयार करायचं, तिचं मार्केटिंग कसं करायचं आणि तुमच्या बँक खात्यात कशा पद्धतीने पैसे वगैरे ते सर्व स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विनीता आणि स्वागत आहे तुमच्या ब्लॉगर विनीता यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी सांगणार नाही. फक्त आणि फक्त 5च गोष्टी सांगणार आहे, ते तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे टॉपिक रिसर्च. आपल्याला सर्वात पहिले टॉपिक रिसर्च करायचं. त्यानंतर दुसरं म्हणजे एआयच्या मदतीने आपल्याला कंटेंट राईट करायचं आहे. त्यानंतर सोपं आणि सिंपल कॅनव्हाच्या मदतीने तुम्हाला ईबुकचं टेम्पलेट कशा पद्धतीने डिझाईन करायचं ते मी सांगेल. देन चौथी स्टेप आपल्याला एका वेबसाईटवरती लॉन्च करायची, पोस्ट करायची आणि 5वं सर्वात महत्वाचं म्हणजे तिला सेलिंग करायची. आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये एक सिक्रेट म्हणजे बोनस टिप्स आहे. जर ती तुम्ही फॉलो केली तुम्ही पण माझ्यासारखी म्हणजे अर्निंग करू शकतात. आता तुम्हाला टेन्शन आलं असेल की स्वतःची वेबसाईट तयार करावी लागेल, त्यानंतर कोडिंग करावं लागेल, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी वाढून जातात. सो याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमेशनच्या वेने कशा पद्धतीने करायच्या ते पण सांगणार आहे. आता तुम्हाला समजत नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. आपण यामध्ये चॅटजीपीटीची हेल्प घेऊ. आता जस्ट मी चॅटजीपीटीवर आलेली आणि त्याला सिंपल एक लाईनचा म्हणजे प्रॉम्प्ट वगैरे दिलेला आहे. प्रॉम्प्ट वगैरे इतका काही डिफिकल्ट वगैरे नाहीये. त्याला सांगितलं की आता रिसेंट ट्रेंड जे चालू आहे इंडियन मार्केटनुसार तुम्हाला 10 ई बुकचे टॉपिक्स वगैरे आयडिया शेअर कर. आता चला आपण हा प्रॉम्प्ट म्हणजे त्याला देऊया. थोडा टाइम घेतं ते, बट ठीक आहे. ओके, जर तुमचं फायनल असेल की मला म्हणजे स्पेसिफिक टॉपिकवरच ई बुक वगैरे राईट करायची आहे तर तुम्ही डायरेक्टली दुसऱ्या स्टेपला फॉलो केलं तरी पण चालेल. दुसरा आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे आपली टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता स्पेसिफिक मी माझं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगते. मी ब्लॉगिंग ई बुक वगैरे तयार केली, राईट. तर ब्लॉगिंग ई बुक मी रँडमली तयार केली का, म्हणजे ब्लॉगिंग ई बुक मी कोणाला पण सेल करते. माझी टार्गेट ऑडियन्स कोणी पण आहे का, अजिबात नाही. जे लोक ब्लॉगिंग करण्यासाठी सिरियस आहेत तीच माझी टार्गेट ऑडियन्स वगैरे. मी मार्केटमधला तो पेन पॉईंट म्हणजे ऑब्झर्व केला आणि त्यानुसार मग तिच्यावर ई बुक वगैरे तयार केली. तसं तुम्हाला बघायचं की तुम्ही नेमकं म्हणजे स्पेसिफिक गोष्टीचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे करताय. देन तुम्हाला त्या टॉपिकवर ई बुक तयार करायची. आता बऱ्याचदा काय होतं, आपण ई बुक वगैरे सर्व काही व्यवस्थित बनवून घेतो पण आपल्याला टायटल काय द्यायचं हेच समजत नाही. बऱ्याचदा म्हणजे कन्फ्युजन होतं आणि स्वतः मी या फेज मधून गेलेली, सो मला माहिती की काय प्रॉब्लेम वगैरे होतो. सो तुम्ही काय करू शकतात, यामध्ये एआयची हेल्प घेऊ शकतात. एआय खूप चांगल्या पद्धतीने टायटल वगैरे देतं. सर्वात आधी तुम्हाला कॅनव्हा या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचे. त्यानंतर टेम्पलेट इथं तुम्हाला ई बुक असं सर्च करायचंय. आता तुमच्या समोर म्हणजे खूप साऱ्या जे काही टेम्पलेट वगैरे आहे ते ऑलरेडी दिसतील. जर तुम्हाला हे आवडलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही डायरेक्टली क्रिएट ब्लँक म्हणून डायरेक्ट स्वतः पण तयार करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता मला म्हणजे ही ई बुकचं टेम्पलेट आवडते, सो मी हिला सिलेक्ट करते. देन कस्टमाइज दिस टेम्पलेट आपल्याला हिला कस्टमाइज करावं लागेल. ओके, आता हिच्यात जे काही अननेसेसरी डेटा वगैरे तो तुम्ही रिमूव्ह करू शकतात. आता हिच्यात आपल्याला आपलं जे काही टायटल आहे ई बुकचं ते टाकून घ्यायचंय. जसं की आता आपलं मेन टायटल काय, डिजिटल मार्केटिंग. याचा जो काही फॉन्ट आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता हे प्रॉपर दिसत नाही, सो मी याचा कमी करून घेते. आता इथं आपण आपलं टायटल वगैरे मेन्शन केलंय. त्यानंतर आपलं खाली जे काही नेम असेल तुमचं ते तुम्ही नेम वगैरे मेन्शन करा. जसं की माझं विनीता माली. आता हे आपलं सिम्पली ई बुकचं जे काही टेम्पलेट वगैरे ते रेडी झालेलं आहे. आता याच्यात आपण आपलं टायटल वगैरे मेन्शन केलं. आता सपोज मला ही इमेज म्हणजे काही आवडत नाहीये, ही मॅच होत नाही आपल्या डिजिटल मार्केटिंग रिलेटेड, तर मी हिला डिलीट करू शकते. डिलीट इमेजवर आणि इथं जे काही हे इलेमेंट्स वर जाऊन डिजिटल मार्केटिंग असं सर्च करायचं. जे काही निश मध्ये तुम्हाला हवंय त्या रिलेटेड कीवर्ड्स टाकून इथं इमेज सर्च करायची. आता सी ऑल वर हे करू शकतात किंवा डायरेक्टली फोटोज मध्ये गेले तरी पण तुम्हाला छान पद्धतीने भेटून जातील. आता जसं की हे डिजिटल सोल्युशन, बट ते पण ठीक नाही वाटत आहे. सो हे कवर मला छान वाटतंय, म्हणजे ही इमेज थोडं म्हणजे आपल्या नीस रिलेटेड आहे. सो मी हे सिलेक्ट करते. त्याला प्रॉपर क्रॉप करून घ्यायचं आपल्याला. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ई बुकचं कव्हर पेज आपलं रेडी आहे. आता आपल्याला लिहायचंय ते म्हणजे कंटेंट, आणि तो जो काही कंटेंट आपण लिहू तो एआयच्या मदतीने लिहायचा आहे. पण असं नका करू की पूर्णचा पूर्ण एआयने कॉपी करा. हिच्याने काय होईल की जे काही म्हणजे कस्टमर्स असेल ज्यांनी तुमचं ई बुक वगैरे बाय केलं ते तुम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यू वगैरे देऊ शकतात. याचा म्हणजे सेलिंगवर म्हणजे परिणाम वगैरे होईल. सो तुम्ही थोडं तुमचं व्हॅल्यू पण ऍड करा, तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स वगैरे शेअर करा.
त्यानंतरच म्हणजे ती ईबुक पोस्ट वगैरे करा. असं नाही की AI ला सांगितलं, AI मधून कंटेंट घेतला आणि तो कॉपी करून पेस्ट केला, असं अजिबात करू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा टॉपिकवर ईबुक वगैरे बनवा ज्याच्यात तुमचे एक्सपर्टीज वगैरे. सिंपल वे मध्ये सांगायचं झालं तर मी ब्लॉगिंग वगैरे 5 वर्षापासून करते. त्यानंतर मी म्हणजे ब्लॉगिंग ईबुक केलं. तर ती ईबुक 700+ लोकांनी का घेतली? कारण की माझी स्वतःची एक्सपर्टीज होती. बाकी लोकांपेक्षा तुम्हाला निश्चितच त्या निशमध्ये, त्या फील्डमध्ये जास्त माहिती असायला हवी. कारण की तेव्हाच तुमच्या पर्सनल ब्रँडिंगने ती ईबुक सेल होईल. आता सिम्पली जे काही आपल्याला इंट्रोडक्शन वगैरे लिहायचे ते एआयच्या मदतीने मी तुम्हाला लिहून दाखवते. आता सिम्पली मी ChatGPT परत आलेली आणि ChatGPTला सांगितलं की मला माझं डिजिटल मार्केटिंगचे पैसे कसे कमाये या ईबुकवर इंट्रोडक्शन वगैरे लिहून दे. सिम्पली आपल्याला हे कॉपी करून कॅनव्हावर जायचंय. आपण जे काही ChatGPT मधून कॉपी केलेले आहे ते आपल्याला सिम्पली इथं इंट्रोडक्शन मध्ये पेस्ट करून द्यायचंय. आता हे खूप लहान म्हणजे फॉन्ट मध्ये झालंय, तर आपल्याला याला थोडं मोठं करू म्हणजे ते प्रॉपर विजिबल होईल. आता फॉन्ट तुम्ही कमी जास्त करू शकतात. 13-14 तेव्हा जास्त नका ठेवू, कारण की जास्त ठेवला तर त्याची जेव्हा काही प्रिंट वगैरे समोरचा व्यक्ती करेल तर तेव्हा त्याची फॉन्ट साईज खूप मोठी होऊन जाते. 13-14 ठीक आहे. देन तर तुमचं वेबसाईट असेल तर तुम्ही वेबसाईटचं नाव किंवा तुमचं नाव म्हणजे ईबुकचं नेम इथं मेन्शन करू शकतात. आता जसं की माझं म्हणजे ब्लॉगर विनिता ही वेबसाईट वगैरे सो मी इथं मेन्शन करून देते, bloggervinita.com. ओके, ठीक आहे. हे आपलं झालं इंट्रोडक्शन तयार. देन तुम्हाला वाटत असेल हा जो काही फॉन्ट आहे तो इतका छान म्हणजे काही दिसत नाही, आपल्याला थोडं त्याच्यात चेंजेस वगैरे हवाय, तर आपण फॉन्ट पण चेंज करू शकतो. एकदम विजिबल प्रॉपर दिसतोय. आता आपलं इंट्रोडक्शन तयार आहे. आणि एक गोष्ट नक्की यूज करा, ते म्हणजे तुम्ही जो काही फॉन्ट यूज करत असाल सुरुवातीला तो शेवटपर्यंत यूज करा आणि फॉन्ट साईज पण म्हणजे सेम ठेवा. याच्याने तुमची ईबुक जी काही आहे ती प्रोफेशनल दिसेल. आणि सेम जसं मी इंट्रोडक्शन तुम्हाला लिहून दाखवलं, सेम पद्धतीने तुमचा जो काही कंटेंट वगैरे गुगल डॉकला असेल तो सेम तुम्ही कॉपी करून इथं म्हणजे कॅनव्हामध्ये आणून पेस्ट करू शकतात आणि एक तुमचं सॉलिड ईबुक इथं तयार होऊन जाईल. त्यानंतर आपलं ईबुक रेडी आहे. सो आपल्याला आता तिला डाउनलोड करायचंय. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली शेअर या ऑप्शनवर क्लिक करायचंय. देन इथं डाउनलोडचं ऑप्शन येईल. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं PNG त्यानंतर JPG जे काही म्हणजे फॉर्मॅट दिसत असेल ते नका करू. तिच्या जागेवर तुम्ही PDF स्टँडर्ड हा ऑप्शन सिलेक्ट देन डाउनलोड करून घ्या. आता आपली जी काही ईबुक आहे ती डाउनलोड होते. आता आपली ईबुक वगैरे रेडी. त्यानंतर आपण सेव्ह पण करून घेतलं आपल्या डिव्हाइसमध्ये. आणि आता मेन म्हणजे आपल्याला ते वेबसाईटवर होस्ट करायचे आपली ईबुक. त्यामध्ये म्हणजे पेमेंटची जी काही प्रोसेस असेल, आता हे खूप सारं म्हणजे अप्रुव्हल घेणं वगैरे हे खूप टेक्निकल गोष्टी आहे, पण हे सर्व मी तुमचं सॉल्व्ह करून देणार आहे. तुम्हाला जर सुपर प्रोफाईल या वेबसाईटवर येऊन जायचे. त्यानंतर एक्सप्लोर ऑल ऍप्स या ऑप्शनवर क्लिक करायचंय. देन इथं पेमेंट पेज हा ऑप्शन क्लिक करा. आता सिम्पली क्रिएट पेमेंट पेज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. ईबुकला सोडून तुम्ही बाकी गोष्टी पण इथून म्हणजे सेल करू शकतात. आता इथे तुम्हाला म्हणजे जो काही ऑप्शन दिसत असेल त्याच्यापैकी पहिला जो डिजिटल प्रोडक्टचा ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कारण की ईबुक हे पण एक डिजिटल प्रोडक्टच म्हणजे आपण म्हणू शकतो. सिम्पली काय करायचंय, जे काही ईबुकचं टायटल आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यायचंय. त्यानंतर जे काही आपण ईबुकचं कव्हर वगैरे कॅनव्हाला तयार झाले ते आपण इथं अपलोड करू शकतो. त्यानंतर ईबुकचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला मेन्शन करायचंय. ईबुक म्हणजे कोणासाठी आहे, त्याचे काय फायदे वगैरे ते तुम्हाला खूप डिटेलमध्ये इथं एक्सप्लेन करायचे. त्यानंतर जर तुमच्याकडे म्हणजे टेस्टिमोनियल वगैरे असतील तर ते तुम्ही तिथं मेन्शन करू शकतात. त्यासोबत तुम्ही FAQ इमेजेस वगैरे तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकतात. आता आपण ईबुकचं जे काही कव्हर आहे ते अपलोड करून घेऊ. आता जे काही आपण डाउनलोड वगैरे केलेलं आहे त्याची जी काही साईज आहे ती म्हणजे व्हर्टिकलीच्या ते क्रॉप होऊन जाईल. तर त्यांनी जी काही साईज सांगितलेली आपल्याला त्या साईज मध्ये करायचे 1280x720 म्हणजे 16x9 या रेशोमध्ये आपल्याला करायचे. आता ते मी तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला जास्त काही करायचं नाही. रिसाईज इथं ऑप्शन दिसत असेल कॅनव्हामध्ये, तिच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर कस्टम साईज मध्ये जाऊन 1280 इथं 1280x720 करून द्यायचे आपल्याला पिक्सल. ओके, कॉपी अँड रिसाईज. आता आपलं जे काही ईबुकचं कव्हर आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपण याला डाउनलोड करून घेऊ. सिम्पली PNG मध्ये करा. मी ईबुकचं कव्हर वगैरे लावलेलं आहे. त्यानंतर जी काही आपली ईबुक आहे ती आपल्याला इथं अपलोड करून घ्यायची. सिम्पली तुम्हाला एकदाच इथं ईबुक अपलोड करायची. त्यानंतर जो कोणी म्हणजे पेमेंट वगैरे करेल डायरेक्टली त्याला ती PDFचा म्हणजे ऍक्सेस वगैरे भेटून जाईल.
प्राइस वगैरे ठेवायची असेल तर सपोज मला फिक्स प्राइस वगैरे ठेवायची तर याच्यात मी म्हणजे मेन्शन करते की मला 199 रुपीज ठेवायची आहे. जर तुम्हाला ते कट करून नसतं का म्हणजे ऑफर वगैरे शोकेस करायचं असेल तर तुम्ही ऑफर डिस्काउंट प्राइस वगैरे जर स्पेसिफिक टाइमापर्यंत घेतली तर 149 मध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो तुम्ही ह्या वेने करू शकतात म्हणजे 20% ऑफ वगैरे त्यांना भेटून जाईल. देन आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे. आणि जे मी तुम्हाला ईमेल ऑटोमेशनचं सांगत होती आता ते स्टेप नंबर 3 मध्ये येतंय. सिम्पली म्हणजे ऑफर वगैरे जे काही ऑटोमॅटिक ईमेल वगैरे सेटअप करायचं असेल ते करू शकतात. डिस्काउंट कुपन कोड आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की स्पेसिफिक माझा हा कुपन कोड वगैरे यूज करा ते पण तुम्ही करू शकतात. त्यानंतर टर्म्स अँड पॉलिसीज काय टर्म्स कंडिशन रिफंड पॉलिसी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून म्हणजे ऍड करू शकतात. सिम्पली आपलं जे काही ईबुक आहे ते म्हणजे लाईव्ह झालेलं आहे. आता ते कसं दिसतं ते आपण बघूया. आता सिम्पली म्हणजे मी ईबुक वगैरेचं म्हणजे ओपन केलं न्यू टॅबमध्ये तर अशा पद्धतीने दिसते जिथं टायटल वगैरे आपलं ईबुकचं कव्हर पेज वगैरे मेल ऍड्रेस मोबाईल नंबर वगैरे आणि प्राइसिंग वगैरे इथून सिम्पली म्हणजे ज्याला काही बाय वगैरे करायचं असेल तो इथून सिम्पली करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टॉपिक रिसर्च कसं करायचं त्यानंतर ईबुक कशा पद्धतीने राईट करायची इंट्रोडक्शन त्यानंतर कव्हर पेज कशा पद्धतीने कॅनव्हाच्या मदतीने तयार करायचं त्यानंतर सुपर प्रोफाईलवर कसा सेटअप करायचा ईबुकचा त्यानंतर मार्केटिंग वगैरे त्या सर्व गोष्टी आपण बघितल्या राईट. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की व्हिडिओच्या लास्टमध्ये एक बोनस टिप सांगेल ती म्हणजे असं की तुम्हाला 2 ऑप्शन असतात म्हणजे ईबुक थ्रू तुम्हाला ऑडियन्स वगैरे जे काही टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी तर सर्वात पहिलं म्हणजे तुमच्याकडे पैसे वगैरे नसेल तर तुम्ही म्हणजे कंटेंट क्रिएशन वगैरे स्टार्ट करा. जसं की माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आतापर्यंत माझी जी काही ब्लॉगिंग ई बुक आहे ती 700+ म्हणजे लोकांनी घेतली. त्याचं मेन म्हणजे माझी एक्सपर्टीज होती. त्यानंतर माझं म्हणजे ब्लॉगर विनिता इंस्टाग्राम पेज होतं. जर तुम्ही फॉलो केलं नसेल आतापर्यंत तर फॉलो करून घ्या. सो त्या पद्धतीने तुम्ही पण तुमचं सोशल मीडियावर कंटेंट क्रिएशन करून म्हणजे एक ऑथॉरिटी वगैरे बिल्ड करा. तिथून म्हणजे ई बुक सेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर तुमच्याकडे म्हणजे टाइम वगैरे नसेल पण पैसा असेल तर तुम्ही पेड ऍड्स वगैरे पण रन करू शकता. या दोघं ऑप्शन पैकी तुम्ही कोणता पण एक ऑप्शन चूज करून तुमचं ई बुकची जर्नी स्टार्ट करू शकतात. बाकी तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या ब्लॉगर विनिता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.